आजकाल निपा व्हायरसच्या बातम्या खूप येत आहेत. लोक आमच्याकडे येऊन आम्हाला विचारत आहे निपा व्हायरस बद्दल. तर निपा व्हायरस हा एक झोनोटिक डिसीज आहे, म्हणजे तो जनावरांपासून माणसांमध्ये जनरली स्प्रेड होतो. आणि हा व्हायरस जनरली क्लोज कॉन्टॅक्ट मधून पसरतो, म्हणजे जसं की बॉडी फ्लुइडच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर कोणी आलं, रेस्पिरेटरी जे सिक्रिशन्स असतात किंवा सलायवरी सिक्रिशन्स असतात किंवा मग अदर बॉडी फ्लुइड जे असतात त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी आलं तर त्याला हा स्प्रेड होऊ शकतो. त्याचा इन्क्युबेशन पिरियड जनरली 7 ते 14 दिवसांचा असतो, म्हणजे इन्फेक्शन झाल्यानंतर सिम्पटम 7 ते 14 दिवसांनी येतो. कधी कधी 21 दिवसांपर्यंतही वेळ लागू शकतो. आणि जेव्हा सिम्पटम्स येतात त्यानंतर हा व्हायरस स्प्रेड व्हायचे चान्सेस जास्त असतात. तो जे क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये असतात, म्हणजे फॅमिली केअर गिव्हर जे असतात किंवा हॉस्पिटलमध्ये ज्यांना पेशंटचं सक्शन करावं लागतं, इंट्युबेशन करावं लागतं, अदर बॉडी फ्लुइडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात किंवा येण्याचे चान्सेस असतात. किंवा जवळच पेशंटच्या जे लोक असतात जास्त बेडच्या जवळ, त्यांना हा स्प्रेड होऊ शकतो. कोरोना व्हायरस वेगळा होता, तो यापेक्षा जास्त सहजासहजी लोकांना स्प्रेड व्हायचा. कोरोनाचा एक पेशंट बाकी 3 पेशंटला हा व्हायरस देऊ शकत होता. नंतर जो ओमिक्रॉन व्हायरस आला तो 8 जणांना ते इन्फेक्शन देऊ शकत होता. निपा व्हायरस एकापेक्षा कमी लोकांना ते इन्फेक्शन त्याच्यापासून स्प्रेड करू शकतो. पण तरी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण निपा व्हायरसचा मोर्टॅलिटी रेट खूपच जास्त आहे. 100 जणांना जर निपा व्हायरस इन्फेक्शन झालं तर त्याच्यातले 40 ते 70 पेशंट ट्रीटमेंट देऊनही वाचू शकत नाही. त्यामुळे काळजी घेतलेली कधीही योग्य. मी डॉक्टर यतीन भोळे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला नेहमी व्हिजिट देत राहा. थँक्यू.